नमस्कार, मी बाबासाहेब पाटील, राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाचा प्रदेशाध्यक्ष. महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा जपणाऱ्या तमाशा आणि लावणी कलेला एक गौरवशाली इतिहास आहे. हा इतिहास जपण्यासाठी गेले अनेक लावणी सम्राज्ञी असतील, अनेक दिग्गज लावणी व तमाशा कलावंतांनी खूप मेहनत घेतली आहे. या मेहनतीने ही आपली लावणी देश-विदेशात पोहोचवली आहे. एवढं सगळं असताना आत्ता डीजेच्या नावाखाली ज्या लावणी प्रकार सुरू आहेत ते एकदम अश्लील आणि एकदम घाणेरड्या खालच्या पातळीवरचे सुरू आहे. आज महाराष्ट्रात यात्रा जत्रा याचे उत्सव मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. हे सगळं सुरू असताना आज खेड्यापाड्यात असेल, शहरी भागात असेल, अशा एकदम अश्लील प्रकारात ह्या डीजेच्या नावाखाली सगळे कार्यक्रम चालू आहे. हे सगळं बघत असताना आज आदरणीय आपल्या राज्याचे देवेंद्र फडणवीस साहेब असतील, ते अर्थात गृहमंत्री देखील आहेत, यांना आम्ही राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या वतीने मागणी केली आहे की असे कार्यक्रमांवर बंदी तर हवीच, पण त्याचबरोबर एक सेन्सॉर बोर्ड समिती देखील महाराष्ट्र शासनाच्या वतीने स्थापन करण्यात यावी, जेणेकरून अशा प्रकारच्या कार्यक्रमांना एक चाप बसेल, त्याला एक आळा बसेल. त्याचबरोबर अशा प्रकारचे कुठलेही कार्यक्रमाचे जर सादरीकरण करायचे असतील तर या सेन्सॉर बोर्डाची समिती ही कंपल्सरी केली पाहिजे. या सेन्सॉर बोर्डाच्या समितीच्या माध्यमातून जर काही चुकीच्या गोष्टी आयोजकांकडं घडत असेल किंवा खूप अश्लील प्रकारे जर डान्स सादरीकरण होत असेल तर त्या आयोजकांवर आणि सादरीकरणाऱ्या त्या महिलांवर, त्या मुलींवर देखील कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. अशा प्रकारचे नियम हे महाराष्ट्र शासनाच्या वतीने या सेन्सॉर बोर्डाच्या समितीच्या माध्यमातून झाले पाहिजे. कारण का यात्रा जत्रेमध्ये किंवा अनेक काही ठिकाणी इतर दिवशी देखील अशा प्रकारचे, मग बैलपोळा असेल, कुणाचा वाढदिवस असेल किंवा काही वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम असतील, तर अशामध्ये देखील याचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतं. आणि या सगळ्या डीजे लावणीच्या या कार्यक्रमांवर या सेन्सॉर बोर्डाच्या माध्यमातून एक चांगला चाप बसेल, एक आळा बसेल, यासाठी आम्ही पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचबरोबर राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार साहेब यांना आम्ही विनंती केली आहे की महाराष्ट्र शासनाच्या वतीने सेन्सॉर बोर्डाची समिती एक स्थापन करावी, जेणेकरून या सगळ्या डीजे लावणीच्या कार्यक्रमांवर एक चांगला आळा बसेल, एक चाप बसेल.